पुढच्या 10 मिनिटात आपण शहरांमध्ये घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत. त्या सुरुवात करूया मेट्रो महाफास्ट घडामोडींचा आढावा घ्यायला. सामान्यांनी आणि पेट्रोल पंप चालकांनी नाराजी दर्शवल्यानंतर सरकारनं आपला नो हेल्मेट नो पेट्रोल हा निर्णय मागे घेतलेला आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी यासंबंधी विधानसभेमध्ये माहिती दिली. निर्णय मागे घेण्यात आला असला तरी ज्यांनी हेल्मेट घातले नाही अशा गाड्यांचे नंबर पेट्रोल पंप चालकांनी आरटीओ अधिकाऱ्यांना कळवायचे आहेत. त्या माहितीच्या आधारे परिवहन विभागाकडून कारवाई करण्यात येईल असं दिवाकर रावते यांनी सांगितलं. हेल्मेट नाही तर पेट्रोल नाही आधी हेल्मेट सक्तीच्या पहिल्या निर्णयाला काही दिवसांसाठी स्थगिती देऊन हेल्मेट सक्तीसाठी नवी शक्कल लढवलेली आहे. यापुढे दुचाकीस्वाराच्या डोक्यावर हेल्मेट नसेल तर तब्बल 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तसेच वाहनांच्या नंबर प्लेटवर दादा, मामा, बाबा अशा अक्षरांमध्ये गाडीचा क्रमांक लिहिणाऱ्यांना 1000 रुपये भरावे लागणार आहेत अशी घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे. मुंबईला आता वर्षभर पाण्याचे टेन्शन राहिलेलं नाही. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये तब्बल 93% पाणीसाठा झालेला आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास येत्या 1-2 दिवसामध्ये 100% पाणीसाठा जमा होईल. सध्या तलावांमध्ये 13,44,063 दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असताना नवी मुंबईकरांना पिण्यासाठी पुरेसं पाणी मिळत नाहीये. 50 रुपयांमध्ये 30,000 लिटर आणि 24 तास पाणी पुरवठा करण्याचं धोरण पालिकेनं यापूर्वीच मंजूर केलंय. मात्र प्रत्यक्षात शहरवासियांना गरजेपुरतंही पाणी मिळत नाहीये. पाणी पुरवठ्याच्या वेळाही वारंवार बदलल्या जात असल्यानं शहरवासियांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालाय. नव्या वाशी पुलावर होणारी वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी या पुलालगतच नवा पूल बांधण्याचं MSRDCनं ठरवलेलं आहे. प्रस्तावित पूल 6 पदरी असेल आणि त्याकरता 750 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. राज्य सरकारच्या समितीने या पुलाला प्राथमिक मंजुरी दिलेली आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत पुलाचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार होईल. मुंबईतल्या रस्त्यांना व्यवस्थित ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेनं आता 3 तंत्रज्ञानांविषयी खड्ड्यांवर प्रयोग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. नागपूरच्या कंपनीनं माघार घेतल्यानंतर आता पालिकेनं ऑस्ट्रेलियातल्या मिडास टच या तंत्रज्ञान वापरणाऱ्या कंपनीसोबत इतर 2 कंपन्यांवर खड्डे बुजवण्याची जबाबदारी सोपवली आहे. तर दीर्घकाळ खड्डे पडू नयेत यासाठी तंत्रज्ञानाची निवड करण्यात येणार आहे. सायन पनवेल महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली आहे. खड्ड्यांमुळे 1 महिन्यापासून रोज चक्काजाम होत असल्यानं प्रवासी आणि वाहतूकदार त्रस्त झालेले आहेत. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राज्य शासनानं 1220 कोटी रुपये खर्च करून सायन पनवेल महामार्गाचं रुंदीकरण केलं. मात्र 2 वर्षांमध्ये काँक्रिटीकरण वगळता उर्वरित सर्व रोडवर खड्डे पडलेले आहेत. वाहनांची वाढती संख्या, अपुऱ्या आणि अरुंद रस्ते यामुळे सतत वाढणाऱ्या वाहतूक कोंडीपासून मुंबईकरांची सुटका होणार आहे. प्रवासी आणि वाहन चालकांना दिलासा देण्यासाठी वाहतूक विभागानं 10 उपाययोजना सुचवलेल्या आहेत. त्या प्रत्यक्षात आल्या तर येत्या काही महिन्यात ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी अशा प्रमुख शहरातील वाहतूक कोंडी फुटेल. ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून या संदर्भात आराखडा तयार केला जात आहे. ठाणे शहराच्या विविध भागांमध्ये रविवारी झालेल्या पावसानंतर ठिकठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडलेल्या होत्या. अरुंद असलेल्या कलवटमुळेच पाणी साचल्याचा दावा पालिकेने केला आहे. मात्र गटारांमधून पाण्याचा निचरा न झाल्याने ही वेळ आल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे गटारांवरील बांधकामांवर पालिकेने लक्ष केंद्रित केलंय. सिडकोतील 12.5% भूखंड वितरण आता जलद गतीनं पूर्ण करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. त्यासाठी वर्षभराचं नियोजित धोरण आखण्यात आलेलं आहे. यानुसार ठाणे, पनवेल, उरण तालुक्यातील 2215 प्रकरणं प्रलंबित आहेत. 3240 भूखंडांचं वितरण शिल्लक आहे. वितरणासाठी ठाणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमला जाणार आहे. बसच्या प्रवाशांना प्रशासनानं खुशखबर दिली आहे. या महिन्यापासून रेल्वेप्रमाणेच बसच्याही ॲपची सुविधा देण्याची घोषणा करण्यात आली आहे. बसची थांब्यावर पोहोचण्याची नेमकी वेळ, वाहतूक कोंडीनं होणारा उशीर, विलंबानं चालणाऱ्या बसेसची स्थिती असे सारे अपडेट्स ॲपमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहेत. राज्यमार्ग परिवहन महामंडळातर्फे नव्या एसटीचा प्रवास सुरक्षित होईल यावर भर देण्यात येत आहे. जुन्या एसटीमध्ये एकच संकटकालीन दरवाजा आहे. मात्र आता नव्या बसगाड्यांमध्ये 1 ऐवजी 2 संकटकालीन दरवाजे बसवण्यात येत आहेत.
बेस्टकडे सध्या 3,960 बसेस असून पुढच्या वर्षी 3,030 नवीन बसेस येणार असल्याची माहिती बेस्ट समितीचे अध्यक्ष मोहन मिठबावणकर यांनी दिलेली आहे. बेस्टची प्रवासी संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यानं बसची संख्या वाढवण्यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचं मिठबावणकर यांनी सांगितलं आहे. 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची 5वी गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. या यादीनुसार एकूण 9,645 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आलेला आहे. या यादीसाठी एकूण 9,649 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. सध्या पालकांचा ओढा हा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आपल्या मुलांनी शिक्षण घ्यावं याकडे जास्त असतो. याचा परिणाम नगर परिषदेच्या शाळांवर होतोय. त्यामुळे पटसंख्या कमी होतीये. यावर पर्याय म्हणून पनवेल नगर परिषद 1ली ते 7वी इयत्तेमधील विद्यार्थ्यांसाठी ड्रीम प्रोजेक्ट राबवणार आहे. राज्यातील 1,07,697 शाळा आता एका संकेतस्थळावर जोडल्यामुळे यातील 2,20,00,000 विद्यार्थ्यांची अद्ययावत माहिती शालेय शिक्षण विभागाला एका क्लिकवर मिळू लागलेली आहे. हे काम अंतिम टप्प्यात आलं असून या संगणकीकरणामुळे शिक्षण विभागाचे 83% काम कागदाविना होत आहे. नवी मुंबई स्वच्छ दिसण्यासाठी महानगरपालिकेनं 600 पैकी 125 कचरा कुंड्या कमी केल्या. त्यामुळे ऐरोली, कोपरखणे, घणसोली, नेरूळ परिसरामध्ये पथपथावर कचरा ओसंडून वाहतोय. नेहमीच्या जागेवरील कचरा कुंड्याच काढून टाकल्यानं रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. नवी मुंबईकरांना रस्त्याने चालताना नाक मुठीत घेऊन चालावं लागतंय. रोबेस कंपनीतील स्फोटानंतर डोंबिवली एमआयडीसीतील कारखान्यांमधील धोकादायक रासायनिक घटकांचे उत्पादन बंद करावं अशी मागणी सिटीझन फोरम ऑफ पोल्युशन फ्री डोंबिवलीच्या वतीनं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे करण्यात आली आहे. ही मागणी मान्य झाली तर डोंबिवलीतील उद्योगही हद्दपार होण्याची चिन्ह आहे. नवी मुंबईत वायू आणि जल प्रदूषणामुळे कोपरखणे आणि वाशी परिसरात 20,000 रहिवाशांचं आरोग्य धोक्यात आलंय. लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना श्वसनाचे गंभीर आजार होण्याची शक्यता बळावलेली आहे. या संदर्भात स्थानिक रहिवाशांचा विविध स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. ठाण्यात स्टंट करणाऱ्या बाईकस्वारांना चाप लावण्यासाठी परिसरात सीसीटीव्ही बसवण्यात आलेले आहेत. मात्र काही स्टंट बाईकस्वार सीसीटीव्हीची नजर हटवण्यासाठी कॅमेराचा अँगल जमिनीकडे वळून ठेवत आहेत. त्यामुळे स्टंट बाईकस्वारांवर कारवाई करण्यात अडचणी येत आहेत. मेट्रो महाफास्टमध्ये वेळ झाली ते थांबण्याची. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज, थेट अचूक बिनधास्त.